नमस्कार, मी प्रशांत सोनार. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती अर्थ असेल, शिक्षण असेल, करिअर असेल यासारख्या विषयांवर जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन मिळेल. आणि आजचा आपला विषय आहे थोडासा अर्थाशी संबंधित, म्हणजे पतसंस्थेकडून इन्शुरन्स. या विषयाच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. पडलात ना तुम्हाला प्रश्न की काय आहे नक्की इन्शुरन्स, आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. मानसी चंद्रचूड मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. थँक्यू, धन्यवाद. गुड टू बी बॅक. येस, मानसी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या ग्रेप सीड कन्सल्टंटच्या डायरेक्टर असून त्या गेली अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्रेप सीड कन्सल्टंट ही कंपनी इन्व्हेस्टमेंट फायनान्स कन्सल्टन्सी या क्षेत्रात कार्यरत आहे. मानसी यांना इन्व्हेस्टमेंट बँकिंग, फिनटेक बँकिंग, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, इक्विटी बॉन्ड्स या अनेक क्षेत्रांचा वर्षांचा अनुभव आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवामुळे मानसी मॅडम नेहमी त्यांच्या क्लायंटला, म्हणजे त्यांचे जे काही ग्राहक असतात त्यांना ते योग्य मार्गदर्शन करतात. आणि ते मार्गदर्शन कशा पद्धतीने असतं तर ते शेअर मार्केटमध्ये होणारे चढउतार असतील यांचा योग्य तो अभ्यास करून ग्राहकांनी गुंतवणूक कुठे आणि कधी कशी करावी याबद्दल ते मार्गदर्शन करत असतात, जेणेकरून त्यांना एक आनंदी असा अर्थ जे काही स्वतःचं प्लॅनिंग केलेलं आहे ते नीट व्यवस्थितरित्या त्यांना मिळत. मानसी यांचं हे एकच उद्दिष्ट, या अनुषंगाने ते क्लायंटवर दाखवलेला विश्वास यामुळे सार्थक होतात आणि त्यांच्या पैशाची योग्य तिथे गुंतवणूक करून क्लायंटला जास्तीत जास्त प्रॉफिट कसा होईल यावर नेहमी ते भर देत असतात. तुम्ही बिझनेस करत आहात का? बिझनेसचा इन्शुरन्स घेतलेला आहे का? आणि जर नसेल घेतला तर आजचा हा एपिसोड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मानसी मॅडम, कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत आपलं. मुळात बिझनेस इन्शुरन्सचे प्रकार कोणते आहेत, किती आहेत आणि काय आहे मुळात? बिझनेस इन्शुरन्सचे प्रकार एक 20 पेक्षा जास्ती आहेत, बरेच आहेत. आणि आपला बिझनेस कोणचा आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतात. आता आपण जेव्हा बिझनेस इन्शुरन्स घेतो तेव्हा मेन प्रकार जे आहेत, पहिलं म्हणजे एक कीमॅन पॉलिसी घेऊन ठेवावी. ती आपल्याला उपयोगी पडते आणि आपल्याला काही झालं तर आपले जे पार्टनर असतात किंवा पार्टनरला काही झालं तर ते आपल्याला उपयोगी पडते. दुसरी म्हणजे नॉर्मली सगळ्यांकडे असते आणि दिस इज कंपल्सरी बाय लॉ, ते आहे मोटर इन्शुरन्स. म्हणजे तुमच्या ज्या काही वाहनं असतील त्याच्यासाठी इन्शुरन्स घेतलेला हा कंपल्सरी इन्शुरन्स आहे. नंतर असते एक फायर पॉलिसी. तुमचं जे ऑफिस असतं किंवा वर्कशॉप असतं किंवा दुकान असतं त्याच्यावरती आपण एक फायर पॉलिसी घेतली पाहिजे. वर्कमन्स कॉम्पन्सेशन आहे, म्हणजे आपल्या फॅक्टरीमध्ये काही एखाद्या वर्कमॅनला काही झालं तर त्याच्यासाठी एक पॉलिसी असते ज्याने कोणी वी कॅन कॉम्पन्सेट त्यांच्या फॅमिलीला. नंतर प्रोफेशनल इंडेमनिटी असते, सायबर पॉलिसी असते. इनफॅक्ट आपल्याकडे लग्नाचा इव्हेंटसुद्धा आपण इन्शुअर करू शकतो. सो देर इज इव्हेंट इन्शुरन्स ऑल्सो. सो असे 20 पेक्षा जास्ती इन्शुरन्सचे प्रकार असतात. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इन्शुरन्स आपले, आता बिझनेस म्हणलं की लोन आले आणि ती जी लोन अमाऊंट असते त्या अमाऊंटची एक प्युअर टर्म पॉलिसी जी असते ती घेऊनच ठेवायला पाहिजे आणि ही एकदम महत्त्वाची असते. कशा पद्धतीने महत्त्वाची असते आणि ती कशी घ्यायची असते, किती घ्यायची? सो आता लोन अमाऊंट, जर का आता 10 लाखाचं जर का लोन घेतलं तर 10 लाखाचं सम अश्युअर्ड असेल अशी इन्शुरन्सची पॉलिसी घेतली पाहिजे. ही एक प्युअर टर्मची पॉलिसी असते, त्याचा प्रीमियमसुद्धा जास्ती नसतो. आणि हे महत्त्वाची आहे कारण काय, आपल्याला जर का काहीही झालं तर लोन आपण जेव्हा घेतो तेव्हा काही ना काहीतरी तारण ठेवलं जातं. बरोबर आहे. घर ठेवतं, कोणी सोनं ठेवतं. घर, सोनं, संपत्ती, जमीन असं काही ना काहीतरी तारण ठेवलं जातं आणि ते आपल्या हातातून निसटून जाऊ नये म्हणून ही पॉलिसी घ्यायची. आणि ही पॉलिसी जी असते ती जे आपण इन्स्टिट्यूशन आहे ज्यांच्याकडनं लोन घेतो त्यांच्याकडे ही पॉलिसी ठेवली जाते. म्हणजे आपल्याला काही झालं तर ते इन्स्टिट्यूशन क्लेम करतं त्या पॉलिसीवरती आणि मग आपलं जे काय सोनं असतं किंवा जमीन असते किंवा घर असतं हे त्यांना रिपजेस करायची गरज नाही पडत. बऱ्याच वेळा तुम्ही आता मगाशी प्रकार सांगितले की सायबर इन्शुरन्स, हा काय प्रकार आहे?
सायबर इन्शुरन्स असा प्रकार आहे की तुम्ही जर का एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असाल किंवा एखादी सॉफ्टवेअरची कंपनी असाल जिथे सगळं तुमचं काम ऑनलाईनच चालतं आणि तिथे काही ना काहीतरी फिशिंगचं ईमेल आलं किंवा असं करून तुमचं डेटा ब्रीच झाला तर त्याच्यासाठी जे असतं ते सायबर इन्शुरन्स असतं. आणि ह्या लोन, हे जे तुम्ही लोन म्हणताय बिझनेस लोन, हे कोण कोण देतं, कधी कधी देऊ शकतं? सो आता कोणतेही बिझनेसमॅन जे असतं त्यांना शेवटी आपली ग्रोथ करायची असते. आज जर का ह्या वर्षी सेल्स जर का आपले 2 कोटीचे आहे तर पुढच्या वर्षी आपल्याला 3 कोटी, ते नेहमी आपल्याला ग्रो करायचं असतं आणि ह्या ग्रोथसाठी आपल्याला लोन्स घ्यावे लागतात. ठीक आहे. आणि हे जे लोन्स असतात हे कवर करणारं जे इन्शुरन्स असतं ते आम्ही म्हणतो की फायनान्स इन्शुरन्स. सो ही एक प्रकारची टर्म पॉलिसीच असते आणि ती पॉलिसी आपण जेव्हा घेतो तेव्हा वी आर कवरिंग जस्ट द लोन अमाऊंट. ओके. आणि ही जी पॉलिसी आपण घेतो ही फॅमिलीसाठी घेतलेलं जे इन्शुरन्स असतं त्याच्या व्यतिरिक्त अजून एक ही पॉलिसी घेणं खूप महत्त्वाचं असतं. पण ते का गरजेचं काय आहे? म्हणजे आता जर का मी इन्शुरन्स घेतला आणि आता आमच्याकडे ही एक केस स्टडी झाली होती. सो आय विल टेल यू अबाउट दॅट. आमच्याकडे एक क्लायंट होते, साधारणतः ते साताराच्या साईडचे क्लायंट होते आणि त्यांनी त्यांचा एक ॲग्रो बिझनेस चालू करण्यासाठी 1.5 कोटीचं लोन घेतलं होतं आणि त्या लोनवरती त्यांनी इन्शुरन्स पॉलिसी घेतली होती. आता दुर्दैवाने 2.5 वर्षात त्यांचा अपघातात मृत्यूसुद्धा झाला आणि त्यांच्या मागे होती त्यांची पत्नी होती, 2 लहान मुलं होती. आता त्यांनी हे कर्ज घेण्यासाठी साधारणतः सोनं दिलं होतं, थोडी जमीनसुद्धा दिली होती. बरं झालं काय की पत्नीला माहितीच नाही घरी की हे व्यवसाय चालवायचा कसा. शेवटी त्यांनी चालू केलेला होता व्यवसाय. सो पत्नी घर बघत होती, तिला माहिती नव्हतं. सो त्यांना शक्यच नव्हतं की 1.5 कोटी रुपये आणायचे कुठून आणि ते द्यायचे कसे. पतसंस्थेला ते लोनमध्ये ते फेडायचं कसं ते त्यांना माहितीच नव्हतं. म्हणून मग त्यांनी हा जो इन्शुरन्स होता याच्यानी असं झालं की पतसंस्थेने त्याच्यावरती क्लेम घातला. पतसंस्थेने त्यांचे जे आउटस्टँडिंग लोन होतं ते क्लिअर केलं आणि यांची स्वतःची सोनं, संपत्ती आणि जमीन ही परत मिळाली फॅमिलीला. त्याच्यामुळे त्यांचं होणारं नुकसान टळलं. म्हणजे दुर्दैवाने माणूस गेला पण बाकीचं जे आर्थिक नुकसान होणार होतं ते यातून कमी झालं किंवा ते एक प्रकारे टाळायला गेलं असं म्हणायला हरकत नाही. तर प्रेक्षको, इन्शुरन्स किती महत्त्वाचं असतं. विशेषतः तुम्ही एखादा म्हणजे बिझनेसमन असाल, बिझनेसवुमन असाल तर किती पद्धतीने इन्शुरन्स उपयोगात येतं किंवा तुमच्याबरोबर असलेले पार्टनर देखील या बिझनेस इन्शुरन्सचा उपयोग चांगल्यासाठी करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला कुठेही बिझनेसमध्ये नुकसान होऊ नये. ह्या मागचा उद्देश आपल्याला मानसी मॅडम सांगतायत. पण मानसी मॅडम, ह्याच्या म्हणजे हा लोन देताना काय क्रायटेरिया पतसंस्था बघते? आताच्या काळात पतसंस्था हे इन्शुरन्स देत नाहीत. कारण काय, त्यांचा विचार असा पडतो की आपण तारण ठेवून घेतलेली जमीन, सोनं जे काय आहे ते असणारच आहे. दुसरं म्हणजे त्यांच्याकडे आत्ता लोक जे आहेत ते इन्शुरन्स प्रोफेशनल्स नाही आहेत, ते बँकिंग प्रोफेशनल्स आहेत किंवा फायनान्स प्रोफेशनल्स आहेत. तर त्यांच्याकडे ती आत्ता क्षमता नाही आहे. तर इनफॅक्ट आता जे कोण लोक जाऊन लोन घेत आहेत त्यांनी जाऊन त्या पतसंस्थेला किंवा पतपेढीला सांगितलं पाहिजे की आम्हाला हा असा लोनवरचा इन्शुरन्स तुम्ही नक्की द्या, म्हणजे पुढे जाऊन आम्हाला स्वतःला आमचं जे काही जामीन ठेवलेलं आहे ते फायनान्शियल इन्स्टिट्यूशन रिपजेस करणार नाही आणि आम्हाला ते आमच्याकडे परत मिळेल. पण असं म्हणजे असं विनंती करू शकतात पतसंस्थेला आणि पतसंस्थेला ते देणं बांधील असतं? ते बांधील नसतं, पण दे कॅन डेफिनेटली अप्रोच अस. अँड ही आमची स्पेशालिटी आहे की वेअर वी आर एबल टू हेल्प ते इंडिव्हिज्युअल जे आहेत आणि संस्थासुद्धा, त्यांना आम्ही हे इन्शुरन्स करून द्यायला नक्की मदत करू शकतो. ह्याच्यात होतं असं की ती जी फॅमिली असते त्यांना त्यांचे जे हे बघा सोनं जे आहे ना ते अगदी जवळचं असतं.
आणि नॉर्मली लोक आपल्या बायकोचं जे काय ज्वेलरी असते ते ठेवतात तारण म्हणून, आणि ते एकदम जिव्हाळ्याचं असतं, कारण की ते आपल्याला लग्नात काही ना काहीतरी मिळालेलं असतं, आईने दिलेलं असतं. सो ते आपल्याला जाऊन द्यायचं नसतं, म्हणून हे इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे. मानसी मॅडम, तुम्ही सांगितलं आता पतसंस्थेकडनं आपण अशा पद्धतीचा इन्शुरन्स घेऊ शकतो, पण प्रायव्हेट इन्शुरन्स अशा पद्धतीने दिलं जाऊ शकतं का? ॲब्सल्युटली. सो पतसंस्था आमच्याबरोबर टाय अप करू शकतात, आणि आमच्याकडे पूर्ण सॉफ्टवेअर आहे, सिस्टम आहे, ज्याच्यामुळे आम्ही त्यांच्या कस्टमरना कव्हरेज देऊ शकतो. सो आम्ही ह्यांना इन्शुरन्सचं टर्म कव्हरेज देऊ शकतो, आणि दिस इज बेसिकली हे आमची स्पेशालिटी आहे. वी आर, जे लोकांना जर का काहीहून मृत्यू झाला तर आम्ही त्यांच्या फॅमिलीला वाचवायचा पूर्ण प्रयत्न करणार. आमचं जे इन्शुरन्स जे असतं ते सुद्धा आम्ही फक्त त्या कंपन्यांबरोबर डील करतो ज्यांचा क्लेम पेड रेशो सगळ्यात मोठा असतो. सगळ्यात जास्ती क्लेम पेड रेशो जो असतो त्या कंपन्यांबरोबरच आम्ही डील करतो. सो हे एकदम टॉप ऑफ द लाईन कंपनीज ज्या आहेत त्यांच्याबरोबर आमचे टायअप्स आहेत. पण हे इन्शुरन्स म्हणजे मृत्यू असेल किंवा एखादा फायर इन्सिडेंट्स असेल किंवा एखादा ॲक्सिडेंट असेल, या अनुषंगाने पण असतात का? ॲब्सल्युटली. सो पर्सनल ॲक्सिडेंटचे इन्शुरन्स असतात, प्युअर टर्मचे इन्शुरन्स असतात, एखादा बर्गलरी झाली त्याचंसुद्धा फायर पॉलिसीमध्ये कव्हरेज असतं. सो इन्शुरन्स बऱ्याच प्रकारचे असतात. प्रॉब्लेम इज गेटिंग द रीच फॉर द पतसंस्था यांनी इन्शुरन्स द्यावा, ही सगळ्यांची मागणी असली पाहिजे, आणि जेव्हा मागणी येते तेव्हाच ती सर्विस प्रोव्हाइड केली जाते. आता पतसंस्थासुद्धा लोनची मागणी आहे म्हणून ती संस्था फॉर्मेशन झालेली आहे. तसंच जेव्हा इन्शुरन्सची मागणी येईल तेव्हाच ती सर्विस प्रोव्हाइड केली जाईल इन्स्टिट्यूशन्सकडनं. नक्कीच मानसी मॅडम, तुम्ही इन्शुरन्सच्या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करत आहात, नवे साक्षर करत आहात असं म्हणायला हरकत नाही. पण तुमच्याकडनं ही साक्षरता आम्ही घेणारच आहोत. पण एका छोट्याशा ब्रेकनंतर मानसी चंद्रचूड या आपल्याला बिझनेस इन्शुरन्स संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. पण वेळ झाली आता एका ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण यांचं मार्गदर्शन घेऊया. नमस्कार, हॅलो 24 तास या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत बिझनेस इन्शुरन्सच्या संदर्भात, आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मानसी चंद्रचूड. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण इन्शुरन्सचे कोणते प्रकार आहेत, कशा प्रकारचे ते असतात, कोणता क्रायटेरिया त्यामध्ये असतो हे आपण बघितलं, ऐकलं. आता आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या सेटलमेंटच्या क्लेमविषयी. इन्शुरन्स म्हटलं की सेटलमेंट क्लेम महत्त्वाचा आहे, तो त्यामध्ये तुम्ही काय मार्गदर्शन कराल? क्लेम सेटलमेंट हे जे आहे ही सगळ्यात महत्त्वाची विषय आहे इन्शुरन्स म्हणलं की. कारण काय, इन्शुरन्सचा प्रीमियम घ्यायला सगळेच येतात, ते कोणी नकारत नाही. पण क्लेम सेटलमेंटची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र कंपन्या नकारतात. पण हे सेटल करून देणं आणि हे सेटलमेंट करून घेणं ही आमची स्पेशालिटी आहे. मी आता तुम्हाला एक उदाहरण देते. मी 15 वर्षाचं एक होम लोन घेतलेलं आहे. ठीक आहे, होम लोन घेतलेलं आहे, त्यात ऑब्वियसली ते जे घर आहे ती कोलॅटरल म्हणून, तारण म्हणून त्या इन्स्टिट्यूशनकडे ठेवलेलं आहे. पण आता मी जर का इन्शुरन्स घेतला, त्याची एक टर्म पॉलिसी काढलेली आहे त्याच्यासाठी, आणि तीसुद्धा त्या कंपनीकडे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पतसंस्थेकडे मी ती असाईन करून ठेवलेली आहे. आता माझं फॉर एक्झाम्पल 15 वर्षामध्ये 12 वर्ष मी ते लोन फेडलं, आणि 12 वर्ष झाल्यानंतर मला काहीतरी झालं तर उद्या असा विचार पडतो की मग ती काय पतसंस्था किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ते काय सगळं क्लेम अमाऊंट घेणार का? म्हणजे माझं जर का 40 लाखाचं होम लोन असेल तर ते अख्खे 40 लाख घेणार? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण काय होतं, कसं असाइनमेंट ऑफ अ पॉलिसी जे होतं, आणि इन्शुरन्सचा पहिला रूल आहे की यू कॅनॉट प्रॉफिट फ्रॉम ॲन इन्शुरन्स पॉलिसी. तर तुम्ही ते प्रॉफिटसाठी काढू शकत नाही. तर इन्शुरन्स कंपनी जे लोन क्लेम सेटलमेंट करती आहे ते ह्यांच्याकडनं डॉक्युमेंट घेणार की लोन अमाऊंट किती बाकी आहे. आता जर का माझं 3 वर्षाचंच लोन बाकी आहे तर तेवढं 3 वर्षाचं जे अमाऊंट असेल तेवढ्या अमाऊंटचा क्लेम ते तिथं
फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला किंवा पतसंस्थेला देऊन टाकणार. उरलेले जे पैसे असतील, आता 40 लाखाची पॉलिसी आहे, जर का 3 वर्षाचे उरलेले पैसे 7 लाख रुपये असतील तर 33 लाख रुपये ते घेणार आणि माझ्या फॅमिलीला देणार. आणि त्यातून हे सुद्धा होणार की माझं जे घर, सोनं, संपत्ती जे काय दिलेलं आहे तारण म्हणून ते सुद्धा फॅमिलीला परत मिळणार. सो आपल्याला काहीही झालं तरी आपण आपल्या फॅमिलीची काळजी पूर्णपणे घेतो हे नक्की आहे. आणि हे ह्या इन्शुरन्स ही एकच व्हेकल आहे ज्याच्यामुळे इट इज पॉसिबल. प्रेक्षक तुम्ही बघाल मानसी मॅडमने जे सांगितलं थोडं गुंतागुंतीचं जरी असलं तरी किती अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण लोन काढलं म्हणजे आपण स्वतःला समजतो की फक्त आता आपल्याला EMI भरायचे आहेत किंवा आता आपण ठीक आहे आता आपला रेग्युलर EMI जातोय, पण मुळात त्यामधनं किती फायदे नंतर होऊ शकतात जर काही आकस्मिक काही घडलं आपल्या संदर्भात. तर ह्या संदर्भात मार्गदर्शन करतायत मानसी मॅडम. पण मानसी मॅडम असं साधारणतः प्रमाण किती असतं आणि किती गरजेचं आहे करणं? 100% गरजेचं आहे करणं. कारण काय, हे इन्शुरन्स जर का नसेल तर आपलं घर, सोनं, संपत्ती हे आपण सगळंच पणाला लावतो. येस. आणि राहतं घर जाणं ही जी गोष्ट आहे ती सगळ्यात वाईट असते आणि ती अजिबात नाही झाली पाहिजे. राहतं घर आपल्याकडेच राहिलं पाहिजे आणि आपल्या फॅमिलीला ऑलरेडी माणूस जातोय याचं बरंच दुःख असतं, याची बरंच तारंबळ उडते अख्ख्या फॅमिलीची. पण ते ॲटलिस्ट ह्या इन्शुरन्समुळे आपलं घर किंवा आपलं दुकान जे असेल ते आपल्याकडेच ठेवता येतं. आता कार्यक्रमाची वेळ खरं तर संपत आली, पण मला एक महत्त्वाचं विचारायचं आहे तुम्हाला की एक आत्ता जे प्रेक्षक जॉईन झाले त्या अनुषंगाने काय सांगाल की एकंदरीत या सगळ्या इन्शुरन्सचं महत्त्व काय, बिझनेस इन्शुरन्सचं महत्त्व काय, त्याच्यातले जे व्हेरियस टाईप्स आहेत त्याचं काय तुम्ही एक समअप सांगाल? समअप म्हणजे असं सांगायचं आहे की आपण जेव्हा लोन घेतो तेव्हा आपण स्वतः त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा पतसंस्थेकडे आपण स्वतः त्यांना मागणी केली पाहिजे की आम्हाला इन्शुरन्ससुद्धा नक्की द्या. कारण काय, त्यांनी जर का स्वतःहून ऑफर नाही केलं तर हे आपली डिमांड असली पाहिजे की आम्हाला जेव्हा आम्ही लोन घेतोय तुमच्याकडनं आम्हाला तुम्ही इन्शुरन्स नक्की द्या. नक्कीच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले धन्यवाद. प्रेक्षक, इन्शुरन्स हा मी म्हटलं तसं गुंतागुंतीचा विषय आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याच्यातला जो आपला पार्ट आहे तो घ्यायचा प्रयत्न करतो. मग ती एखादी समोरची इन्शुरन्स कंपनी असेल किंवा आपण स्वतः असेल, तर ह्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर मानसी मॅडमसारख्या अनुभवी तज्ज्ञांकडनं तुम्ही हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्यासाठी तुम्हाला जे खाली क्रमांक दिसत आहेत किंवा वेबसाईट दिसत आहेत, तुम्ही लिहिलेलेही असतील कदाचित, तर त्यावर संपर्क साधा. तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील, जी काही गुंतागुंत असेल ती तुम्ही त्यांना विचारा आणि त्या अनुषंगाने मार्गदर्शन घेऊन तुमचा जो काही इन्शुरन्सच्या संदर्भातले क्लेम आहेत किंवा सेटलमेंट राहिलेले आहेत त्या नक्की पूर्ण करा. पण मुळात क्लेम आणि सेटलमेंट करण्यासाठी इन्शुरन्स काढा, कारण ती आपल्या फॅमिलीची गरज असते आणि ते निश्चितच काढणं आपल्याला तितकंच गरजेचं असतं. जसं राहायला घर आणि अगदी लग्न समारंभांसाठी दागिने जितके महत्त्वाचे असतात तसं जीवनासाठी इन्शुरन्स देखील महत्त्वाचा असतो. आणि हेच मानसी मॅडमने आपल्याला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलेलं आहे. तर तुर्तास तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती तुमचे कॉन्टॅक्ट नंबर्स जे काही स्क्रीनवर दिसत आहेत ते वापरून तुम्ही या संदर्भात नक्की प्रश्न विचारा. वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.